या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. गौरव तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. अघाध्वया सदानुभवू अघाध्वया सदानुभवू तुझ्या त्रिविध भूतीला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही उंचावितो प्रभूचे. पुन्हा आज हा पवित्र वार तू आम्हास दिला, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तू आम्हास एकत्र करीत आहेस. पवित्र देव बापा, तुझ्या सर्व सहाय्यासाठी प्रभू, तुझ्या सर्व कृपेसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही आभार मानतो प्रभू, तू मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आम्हा प्रत्येकाचं संरक्षण केलंस, आमची काळजी तू घेतलीस प्रभू, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केलीस. होय पवित्र देव बापा, या भयंकर उन्हापासून तू आतापर्यंत आमचा सांभाळ केलास प्रभू. देव बापा, आमच्या वेगवेगळ्या अडचणी, आमच्या वेगवेगळ्या गरजा, समस्या, अशा या सर्व परिस्थितींमधून तू आम्हास चालविलं, आम्हासोबत तू आहेस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभूचे. आज तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही येत असताना, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही एकत्र येत असताना, पवित्र देव बापा, तू आम्हावरती दया कर, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर प्रभू. तू आम्हास जाणतोस, ओळखतोस, आमची दुर्बलता तुला ठाऊक आहे. देव बापा, आमची क्षमा कर आणि तुझी उपस्थिती आमच्यामध्ये दे. पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीने पुन्हा आज तुझं भक्ती मंदिर भरून जाऊ दे आणि जी प्रत्येक व्यक्ती आज तुझ्या भक्ती मंदिरात असेल प्रभू, त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर, तुझ्या उपस्थितीने आशीर्वादित कर. देव बापा, सर्व प्रकारच्या अडचणी, आजार, विकार आणि इतर सर्व गोष्टी देव बापा तुझ्या उपस्थितीमध्ये आज बऱ्या होऊ दे. देव बापा, तुझं नवीन काम प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कर आणि देव बापा, तुझ्यासाठी तू आम्हास तयार कर प्रभूचे. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानित आहोत. आमची प्रार्थना आहे प्रभू, पवित्र देव बापा, जे प्रियजन आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, पवित्र देव बापा, अशा प्रत्येकालाही आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत प्रभू. तुझा स्पर्श कर, आरोग्य दे. तुझी लेकरं मार्गात आहेत, त्यांचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, आज तुझ्या लेकरांचं तुझ्या भक्ती मंदिराला येणं
परत जाणं सुरक्षित आशीर्वादित कर. देव बापा, तुझी सावली तू आपल्या लेकरांवरती असू दे माझ्या देवा. प्रभू, मी तुझं मनापासून आभार मानतो. आजची ही भक्ती ज्यामध्ये देव बापा ही विशेष नर्सेस डे साठी देव बापा आम्ही आज ही समर्पित करीत आहोत. देव बापा, आमच्या मंडळीमध्ये असणारे सर्व नर्सेस बंधू भगिनी यांना तू आज विशेष आशीर्वादित कर पवित्र देव बापा. होय प्रभूची, आजची ही सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करतो. तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. सर्व नर्सेस बंधू आणि भगिनी यांना हॅपी नर्सेस डे. देवबाप तुम्हास आशीर्वादित करो. आजची ही आपली भक्ती जे नर्सेस डे स्पेशल आहे यामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. त्या प्रभू परमेश्वर देवबापाला धन्यवाद देऊया. त्या प्रभू परमेश्वराचं गौरव करूया. त्याच्या भक्तीमध्ये समलीन होणे, त्याच्या भक्तीमध्ये विलीन होणे हे आपल्या प्रत्येकासाठी मोठ्या आशीर्वादाचं आहे. आणि म्हणून उपासना संगीतामधून आपल्या सर्वांना येईल 423 नंबरचे गीत, भक्तीची वेळ भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. भक्तीची वेळ भक्तीची वेळ मला सदैव आवडे. मी टाकी चिंता सगळी वजाई बाबा जवळी. ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयी. जय मोह पाशयी तळे अमोल्य ती भक्तीची वेळ भक्तीची वेळ भक्तीची वेळ ही गोड कैसी वर्णवे. करी मला ती प्रेरणा देवा मी अर्पी प्रार्थना. त्या ठाई भाव ठेवूनी व भार सर्व टाकूनी कृपा आनंद ते मिळे ही गाण्या हो. भक्तीची वेळ भक्तीची वेळ भक्तीची वेळ जीवा आधार ही लाभे. देहातुनी सुटुनिया जाई वरी चढुनिया. पवित्र होती भावना समाप्त सर्व प्रार्थना. जयकार हो कसे सफळ ही भक्तीची वेळ भक्तीची वेळ भक्तीची वेळ मला सदैव आवडे. भक्तीची वेळ भक्तीची वेळ जीवा आधारही लाभेल. देहातुनी सुटुनिया जाईवरी चढुनिया. पवित्र होती भावना समाप्त सर्व प्रार्थना. भक्तीची वेळ ही आमच्या प्रत्येकासाठी किती आशीर्वादाची आहे, किती महत्त्वाची आहे. फार सुंदर वर्णन या गीतामधून त्याचं करण्यात आलेलं आहे. भक्तीमध्ये विलीन होत असताना
आम्हाला माहिती आहे की आमचं सर्व लक्ष जे आहे ते आमच्या प्रभूकडं असावं. आम्ही त्याच्यासाठी या ठिकाणी आहोत, केवळ त्याच्या नावासाठी, केवळ त्याच्या गौरवासाठी, त्याचा आभार मानण्याकरिता, अंतःकरणापासून त्याची स्तुती करण्याकरिता तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत. जेव्हा केव्हा आम्ही या जगातील वेगवेगळ्या अडचणी, वेगवेगळ्या समस्या, या सगळ्या गोष्टी घेऊन ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात असतो, ही भक्तीची वेळ आमच्यासाठी एवढी आशीर्वादाची आहे की ज्यामध्ये आमच्या भावना पवित्र होतात. एवढंच नव्हे तर असं म्हटलेलं आहे की समाप्त सर्व प्रार्थना. आमच्या गरजा, आमच्या विनंत्या, या सर्वांचं उत्तर, या सर्व गोष्टी प्रभूच्या उपस्थितीमध्ये, या भक्तीच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला त्यांचं उत्तर आम्हाला पाहायला मिळतं. यावेळेस त्या प्रभू परमेश्वर देवबापाचे आणखीन आभार मानूया, त्याचं गीत गाऊया, त्याचं गौरव करूया. त्वत्पद छंद निरंतर राहो, 524 नंबर उपासना संगीत. त्वत्पद छंद निरंतर राहो, मम मनातून वाहू. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहू. तव इच्छा ती माझी व्हावी, हेच मनाला भावो, हेच मनाला भाव निरंतर, प्रेम मनातून वाहू. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहू. निंदो कोणी मन हे, प्रेम भरे ते साहो, प्रेम भरे ते साहो निरंतर, प्रेम मनातून वाहू. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहू. 2 दिवसाची यात्रा येथील, दिव्यपदी मन राहो, दिव्यपदी मन राहो निरंतर, प्रेम मनातून वाहू. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहू. प्रेम तुझ्यावर, प्रेम जगावर, हाच मनोमन राहो, हाच मनोमन लाहो निरंतर, प्रेम मनातून वाहू. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहू. तव वचनी अति सतत राहो, मन येशूचे हो, मन येशूचे हो निरंतर, प्रेम मनातून वाहू. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहू. सुचोत न मला हजार नावे, मन बापा तुझ बाहो, मन बापा तुझ बाहो निरंतर, प्रेम मनातून वाहू. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहू. त्वत्पद छंद निरंतर राहो.
यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया. आज सुमित आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. आज परमेश्वराच्या गौरवासाठी आपण स्तोत्रसहिता 92 याचं वाचन करूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे. हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभात समयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणे. दशतंतुवाद्य, सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जय जयकार करीतो. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार फार गहन आहेत. पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही. दुर्जन गवताप्रमाणे उगवेल व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावेल, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच. हे परमेश्वरा, तू तर सदा सर्व काळ उच्चस्थानी आहेस. हे परमेश्वरा, पहा तुझे वैरी नाश पावतील. सर्व दुष्कर्माची दानादान होईल. पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उन्नत केले आहे. मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे. माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहे. माझ्यावर उठलेल्या दुष्कर्मासंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे. त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. आमेन. स्तोत्र संहिता 92 सुमितने आपणासाठी वाचलेलं आहे. आणि या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे हा परमेश्वराची उपकार स्तुती करत आहे. आणि कोणत्या गोष्टींसाठी तो परमेश्वराची उपकार स्तुती करत आहे, तर परमेश्वराच्या चांगुलपणासाठी हा स्तोत्रकर्ता जो आहे परमेश्वराची उपकार स्तुती करत आहे. आम्हाला माहिती आहे की परमेश्वर चांगला आहे. तो आमच्यासाठी प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक समयी तो आमच्यासाठी चांगला आहे. जगाच्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही पाहतो, आज जगामध्ये परमेश्वराकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे. आज जेव्हा तुम्ही जगाच्या दृष्टीने परमेश्वराकडं पाहाल तर तुम्हाला असं तुमच्या लक्षात येईल की जर तो आमच्या प्रार्थना ऐकतो, जर तो आमचं चांगलं करतो तर तो चांगला परमेश्वर आहे. आणि जर तो आमच्या प्रार्थना ऐकत नाही तर मग मनुष्य दुसऱ्याच्या शोधामध्ये लागतो. आज ही जगामध्ये परिस्थिती आहे. मनुष्याचा स्वभाव असाच झालेला आहे. आम्ही पाहतो की या ठिकाणाहून माझ्यासाठी काही होऊ शकतं का, जर नाही तर आम्ही दुसरं ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करतो. पुष्कळदा आम्हाला पाहायला मिळतं ना की ह्या मीटिंगमध्ये प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं तर दुसऱ्या मीटिंगमध्ये या सेवकाकडं त्या सेवकाकडं. आज मनुष्याची परिस्थिती अशी झालेली आहे. परंतु एक गोष्ट आम्ही नेहमी लक्षात घ्यावी की परमेश्वर चांगला आहे. तो आमच्यासाठी आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तो चांगला आहे. आमच्या संपन्नतेमध्ये तो आमच्यासाठी चांगला आहे. आमच्या विपन्नतेमध्ये तो आमच्यासाठी चांगला आहे. आमच्या आरोग्यात तो चांगला आहे. आमच्या आजारातही तो आमच्यासाठी चांगला परमेश्वर आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये निरंतर या परमेश्वराचे उपकार स्तुती करू शकतो. आमच्या जीवनामध्ये जे चढ उतार येतात ते उगाच असे येत नाहीत, तर हा परमेश्वर देव त्या सर्व चढ उतारांमध्ये त्याचं चांगुलपण तुमच्यावर आणि माझ्यावर व्यक्त करतो. आणि त्याच्या चांगुलपणाचा अनुभव तुम्ही आणि मी घेतो. आणि म्हणूनच या ठिकाणी स्तोत्रकर्ता असं म्हणतो की तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातांच्या कृत्यांचा मी जय जयकार करीतो. परमेश्वराची कृत्ये, परमेश्वराची कृती जी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे ती त्याचं चांगुलपण तुम्हाला आणि मला अनुभवण्याकरिता
मदत करते. आणि म्हणून तुम्ही आणि मी परमेश्वराचं गौरव, परमेश्वराचं स्तवन रोज रोज आणि रोज आम्ही करू शकतो. रोज सकाळी आम्ही आमच्या स्वतःला ही आठवण करून देऊ शकतो की आज दिवसभरामध्ये माझ्यासाठी ज्या सर्व गोष्टी असणार आहे त्यामध्ये ही एक महत्त्वाची आहे की माझा परमेश्वर जो चांगला परमेश्वर आहे, ज्याचं चांगुलपण माझ्यासाठी विपुल प्रमाणात साठवून ठेवलेलं आहे, तो परमेश्वर त्याचं चांगुलपण आज दिवसभर मला पुरविणार आहे. त्याचा अनुभव मी माझ्या जीवनामध्ये घेणार आहे. परमेश्वर देवबाप या वचनांच्याद्वारे आपणास आशीर्वादित करो. परमेश्वर देव जो सर्व स्तुतीस पात्र परमेश्वर आहे त्याला धन्यवाद देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्याद्वारे आपण परमेश्वर देव बापाची स्तुती करूया. त्याच्या नावाला धन्यवाद आपण देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल. हॅलो हॅलो ठीक. उपासना करण्या अगोदर आपण छोटीशी प्रार्थना करूया. आपण आपले डोळे बंद करू. देवा धन्यवाद धन्यवाद स्तुती कर देवपा आजच्या या सुंदरशा दिवसासाठी देवपा तू आमच्या आयुष्यात जोडलास. तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो. आज पुन्हा एकदा तू आम्हा सर्वांना तुझ्या मंदिरात एकत्रित घेऊन आलास, त्या देखील तुझे धन्यवाद करतो देवपा. देवपा संपूर्ण उपासना तुझ्या हातात देतो देवपा. आमच्या सर्वांचा ताबा तू घे देवबा. तुझी उपस्थिती तू आज आमच्यामध्ये असू दे देवपा. आणि देवबा तू आमच्यासोबत तू बोल. लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून ते आमेन. खरंच देवाने आपल्याला एका विशेष उद्देशासाठी बोलवलेलं आहे. आपण फक्त जगण्यासाठी नाही तर त्याच्या सेवेसाठी आपण सगळे आहोत. जसं वचन देखील सांगते, जो कोणी मोठेपणा इच्छितो त्याने सेवक व्हावे. या आपण सर्व आनंदाने आणि पूर्ण मनाने प्रभूची स्तुती करूया. पहिलं गीत तू बोलाविले सेवा कराया. उपासना संगीतामधून 533 नंबरचं गीत तू बोलाविले सेवा कराया. तू बोलाविले सेवा कराया. प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी माझ नित्य राहू दे. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी. माझ घेई तव कृषीशी. प्रभु घे ओढूनी. तव सेवेला श्रम व्हावेसे तरी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वर्ष सर्वदा स्थिर व्हावे आशेने. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी. माझ घेई तव कृषीशी. प्रभु घे ओढूनी. क्षणभरी तुझ जवळी किती शांती मनाशी. किती मागणी प्रीती भाषणी जशी मित्र मित्राशी. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी. माझ घेई तव कृषीशी.
तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कडेना बरती तैसी सदानंदाची न मिळे स्वर्गाविना माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी मज घेई तव कृषीशी प्रभु घे ओढूनी. धन्यवाद धन्यवाद येशू. देव आपल्या जीवनाचा खरा आधार आहे. जरी परिस्थिती बदलली, लोक बदलले, तरी येशू ख्रिस्त हा विश्वासू आहे, सदैव विश्वासू आहे. या आपण पुढचं गीत गाऊया, ख्रिस्ताचा मला आधार. ख्रिस्ताचा मला आधार सर्वदा जीवनात तो येईल धावूनी असता मी संकटात ख्रिस्ताचा मला आधार सर्वदा जीवनात तो येईल धावूनी असता मी संकटात ख्रिस्ताचा मला आधार सर्व सुखाचा सुखी सागर शोधित याला मीच सत्वर सर्व सुखाचा सुचाकर शोधित याला मीच सत्वर मज देईल प्रीती हो मज देईल प्रीती ख्रिस्ताचा मला आधार सर्वदा जीवनात तो देईल धावूनी असता मी संकटात ख्रिस्ताचा मला आधार आकडी त्याची देई मला धीर अपार त्याच्या सर्व जाहीन मी आकडी त्याची देई मला धीर अपार त्याच्या सर्व जाहीन मी मरणाच्याही पार मरणाच्याही पार ख्रिस्ताचा मला आधार सर्वदा जीवनात तो येईल धावूनी असता मी संकटात ख्रिस्ताचा मला आधार घे मम आयु अर्पितो तुझला तुझविना मजला कोण तारीन हे मम आयु अर्पितो तुझला तुझविना मजला कोण
तारीन मज मिळे उद्धार, मज मिळे उद्धार. ख्रिस्ताचा मला आधार सर्वदा जीवनात, तो येईल धावूनी असता मी संकटात. मला आधार मृत्यू छायेच्या दरीतूनही जाता भिनार नाही कधीही. मृत्यू छायेच्या दरीतूनही जाता भिनार नाही कधीही. ख्रिस्तच नेल पार, ख्रिस्तच नेल पार. ख्रिस्ताचा मला आधार सर्वदा जीवनात, तो येईल धावूनी असता मी संकटात. ख्रिस्ताचा मला आधार. खरंच आपल्या जीवनाचा मजबूत पाया येशू आहे. त्याने आपल्याला पापांमधून मुक्त केलं आहे. आज आपण त्या विजयाबद्दल आनंदाने स्तुती करूया. पुढील गीत येशूने हमें छुड़ाया है. आपण सर्वजण उभं राहूया, हात वर करूया, टाळ्या वाजूया आणि आनंदाने हे गीत गाऊया. येशूने हमें छुड़ाया है. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. हमने शांति पाई है यीशु के नाम से. हमने पाई है क्षमा मुक्ति शापों से. हमने शांति पाई है यीशु के नाम से. हमने पाई है क्षमा मुक्ति शापों से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. अब हम ना डरेंगे यीशु जो साथ है. शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से. अब हम ना डरेंगे यीशु जो साथ है. शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से. तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया.
शालोम शांति और सलाम लाए है आपके नाम। शालोम शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम। शालोम शांति और सलाम लाए है आपके नाम। शालोम शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। हालेलुया. येशूने आपल्याला अंधारातून प्रकाशात आणले आहे. त्याच्या कृपेने आपल्याला नवीन जीवन मिळाले आहे. आज आपण जे काही आहो ते फक्त त्याने आपल्यावर केलेल्या प्रेमामुळे आणि कृपेने आहोत. या आपण उभे असताना आपले डोळे बंद करूया, त्या जवळ जाऊया आपण. आज जरी आपण तुटलेलो असलो, निराश असलो किंवा आपण स्वतःला कमी समजत असलो तर आपण लक्षात ठेवूया, देव शून्यातूनही महान गोष्टी निर्माण करतो. आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया. त्याने आपल्याला उचललेला आहे. आपण गीत गाऊया, शून्य से लेके तूने मुझे. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में। प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए। शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में। प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, मेरा सारा दंड सह लिया उसने। कोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझको मुक्ति और चंगाई दे दी है। जग में आया यीशु, जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, मेरा सारा दंड सह लिया उसने। के यीशु ने मुझको मुक्ति और चंगाई दे दी है। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी उसने भरपूर से। खतरों और सब मुसीबतों में से आग की पुतली जैसे संभाला मुझे। अन्न वस्त्र और सभी आशीषें के उसने भरपूर से।
शत्रुओं और सब मुसीबतों में से आकी पुतली जैसे संभाला मुझे। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। धन्यवाद 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 देवोपा, आजच्या या सुंदरच्या उपासनेसाठी देवोपा, तू आमच्या सोबत होतास, तुझी उपस्थिती आज तू आम्हाला लाभू दिलीस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो देवोपा. देवोपा प्रार्थना करतो देवोपा, आजचा जो संदेश आहे त्याच्यावर तू आशीर्वाद दे देवोपा. जो काही संदेश आहे देवोपा त्याद्वारे तू आमच्यासोबत बोल आणि देवोपा तू आमच्या जीवनात तू कार्य कर देवोपा. इथून पुढील वेळ तुझ्या हातात देऊन ही प्रार्थना येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नामात केली म्हणून तू ऐक. आमेन. आपण बसूया. त्यावेळेस देवबापाच्या वचनांकडं आपण जाऊया आणि पुन्हा एक वार आपल्या समोर होशेचं जे पुस्तक आहे ते आपण काढूया. होशेचं पुस्तक या महिन्यामध्ये आपल्या मननासाठी आपल्या समोर आहे आणि आज होशेच्या पुस्तकामधून अध्याय 6 आपण काढूया. अध्याय 6 आणि वचन 1 ज्यामध्ये असं लिहिलेलं आहे. होशेचं पुस्तक अध्याय 6 आणि वचन 1. चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हाला फाडले आहे व तोच आम्हाला बरे करेल. त्याने आम्हाला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. दुसरं वचन देखील वाचूया. तो 2 दिवसात आमचे पुनर्जीवन करेल, तिसऱ्या दिवशी तो आम्हाला उठवून उभे करेल आणि त्याच्या समोर आम्ही जिवंत राहू. चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हाला फाडले आहे व तोच आम्हाला बरे करेल. त्याने आम्हाला जखम केली आहे व तोच पट्टी बांधेल. प्रार्थना करूया. प्रभू देव बापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे. तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही आहोत आणि आज तुझ्या उपस्थितीमध्ये जेव्हा आम्ही तुझ्या वचनांवरती मनन करीत आहोत, तू आमचं सहाय्य कर. देव बापा, तुझ्या वचनाचं बळ, तुझ्या वचनाचं सामर्थ्य तो आम्हामध्ये ओत. तू आम्हास बरं कर, आरोग्य दे. होय पवित्र देव बापा, आमची सुधारणूक तू कर आणि तुझं वचन जे सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेलं आहे, आमची प्रार्थना आहे तुझं गौरव त्या वचनाच्या द्वारे आम्हा प्रत्येकाकडून तू करून घे. तुझे आभार मानतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. होशेच्या पुस्तकावरती मनन करीत असताना आतापर्यंत आपण होशेच्या जीवनामधून समर्पणाचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. होशे समर्पणाचे एक उत्तम उदाहरण या विषयावरती आपण मनन केलेलं आहे. त्यानंतर इस्रायलाची दुष्ट वागणूक दाखवण्यासाठी जी अलंकारिक भाषा या होशेच्या पुस्तकामध्ये वापरलेली आहे, जी काही प्रतीकं त्या ठिकाणी वापरलेली आहे, त्यावरती देखील आपण मनन केलेलं आहे. मागच्या रविवारी मदर्स डे साजरा करीत असताना दैवी प्रेम आणि शासन हा विषय आपल्या मननासाठी आपल्या समोर होता आणि होशेच्या पुस्तकामधून देवाचं प्रेम आणि देवाचं शासन यावरती आपण विचार केला, यावरती आपण मनन केलेलं आहे. पुन्हा आज होशेचं पुस्तक जेव्हा आमच्या समोर आहे, वचन अध्याय 6 आणि वचन 1 आपण वाचलेलं आहे. आता हे वचन आपण वाचत असताना, या वचनाकडे आपण पाहत असताना तुमच्या लक्षात येईल की या वचनामध्ये काय आहे. तर या वचनामध्ये देवाकडं परत वळण्याचं आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे. चला आपण देवाकडे जाऊ. परमेश्वराकडं वळण्याचं आव्हान या वचनामध्ये केलेलं आहे.
परिस्थितीची जाणीव आम्हाला या वचनामध्ये पाहायला मिळते. काय आहे परिस्थिती? त्याने आम्हाला फाडलेलं आहे, त्याने आम्हाला जखम केलेली आहे. परिस्थितीची जाणीव या वचनामध्ये आम्हाला दिसून येते. त्याच वेळेस फार सुंदर रीतीने या वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्याने आम्हाला फाडलेलं आहे, तोच आम्हाला बरं करेल. त्याने आम्हाला जखम केली आहे, तोच आम्हाला पट्टी बांधेल, तोच आम्हाला पट्टी बांधेल. परमेश्वराचं प्रेम आणि परमेश्वराचं शासन, त्याने आम्हाला फाडलं आहे, त्याने आम्हाला जखम केली आहे. हे परमेश्वराचं प्रेम आहे की तोच आम्हाला बरं करणारा देखील आहे, तोच आम्हाला पट्टी बांधणारा देखील आहे. प्रियांनो, परमेश्वर जशी आमची काळजी घेतो त्यापेक्षा उत्तम आणखीन कोणालाही घेता येणार नाही. ज्या बंधू भगिनींनी आपलं जीवन नर्सिंग फील्डमध्ये सेवेसाठी दिलेलं आहे, ते ज्या प्रकारे रुग्णांची काळजी घेऊ शकतात त्या प्रकारे जे त्या प्रोफेशनमध्ये नाहीत किंवा जे त्या सेवेमध्ये नाहीत त्यांना ते करता येणार नाही. मी जर म्हटलं की मी एखाद्याचं ड्रेसिंग करतो, करता येईल मला. काय कठीण आहे त्याच्यामध्ये? काय करावं लागतं ड्रेसिंग करताना? बरं, घ्यायचं स्पिरिट, चोळायचं जखमेवर, पट्टी बांधून टाकायची, झाली ड्रेसिंग. एवढं सोपं नाहीये ते, है ना? बोलण्या इतपत ते सोपं नाही. प्रियांनो, आज आपण नर्सेस डे साजरा करीत आहोत आणि ज्या प्रकारे एक नर्स या क्षेत्रातले जे प्रशिक्षित लोक ज्या प्रकारे एका रुग्णाची काळजी घेऊ शकतात, तशी काळजी सर्वच जण घेण्याचं म्हणतील तरी जमणार नाही. कधी कधी तर कुटुंबातले स्वतःचे लोक देखील पुरेसे पडत नाही. एखादा पेशंट, एखादा रुग्ण जर आहे, एखादा व्यक्ती जर आजारी आहे, तर आम्ही पाहतो आजकाल नवीन पद्धत सुरू झालेली आहे ना, होम केअर सर्व्हिस पण चालू झालेली आहे. तुम्हाला घरीच नर्सिंग केअर उपलब्ध करून दिल्या जाते. का घरातले लोक नाही करू शकत का? पाहिजे तसं करता येणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, हे फार महत्वाचं आहे. ही गोष्ट नर्सिंग फील्डमध्ये जे लोक काम करत आहे ना, त्यांच्यासाठी फार आशीर्वादाची आहे की परमेश्वर देव हा मनुष्याची उत्तम आणि योग्य काळजी घेणारा परमेश्वर आहे. आणि तुम्ही परमेश्वराबरोबर या सेवेमध्ये तुम्ही काम करीत आहात. काळजी घेणे, सेवा करणे, त्या ठिकाणी जखम जर आहे तर त्याला पट्टी बांधणे, रुग्ण जर आहे तर त्या ठिकाणी त्याची काळजी घेणे. आणि म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही या वचनाकडे पाहतो, हा विषय किंवा हा विचार आम्हाला पाहायला मिळेल की आमचा परमेश्वर जो आहे ना, तो पट्टी बांधणारा, बरे करणारा आमचा परमेश्वर आहे. पट्टी बांधणारा, बरं करणारा. पवित्र शास्त्रामध्ये है ना, आम्हाला पाहायला भेटतं की एक व्यक्ती, आंधळा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. त्याला दृष्टी नव्हती आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? त्याने चिखल केला आणि त्याच्या डोळ्यांना तो लावला आणि काय सांगितलं त्याला? जा शिलो येथे जाऊन धुवून घे, है ना. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी चिखल केला, है ना. पुष्कळदा या चमत्काराकडे किंवा या गोष्टीकडे पाहत असताना हा चमत्कार वैद्यकीय क्षेत्राशी त्या ठिकाणी जोडून पाहण्याचा प्रयत्न केला जातो की कसं प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी मलम तयार केला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रतीक त्या ठिकाणी वापरल्या जातात. परंतु एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाची आहे, ती ही की
परमेश्वर जो आहे तो खऱ्या अर्थाने मनुष्याची जखम बरी करणारा, परमेश्वर जो आहे तो खऱ्या अर्थाने मनुष्याला बरं करणारा, त्याची उत्तम काळजी घेणारा परमेश्वर आहे, है ना. मनुष्याला शरीरावरची जखम दिसेल, पुष्कळदा मनावरची जखम दिसत नाही. पुष्कळदा मनुष्याचं मन हे किती दुःखित आहे, किती वेदनांनी भरलेला आहे, मनुष्य आतून किती तुटून गेलेला आहे, हे कधी कधी इतर मनुष्याला कळत नाही, समजत नाही. परंतु तुमचा आणि माझा परमेश्वर हा केवळ आमचे शारीरिक आजार बरे करणारा किंवा केवळ आमच्या शारीरिक जखमांवर पट्टी बांधणारा परमेश्वर आहे, एवढ्यापुरती तो मर्यादित नाही, तर तो आम्हाला आतूनही बरं करणारा आमचा परमेश्वर आहे. तो आमच्या मनावरच्या, आमच्या हृदयावरच्या जखमा तो त्या भरून काढणारा परमेश्वर आहे. हा परमेश्वर देव आम्हाला खऱ्या अर्थाने निरोगी, आम्हाला बरं करणारा असा आमचा परमेश्वर तो आहे. या वचनामध्ये आम्ही पाहतो प्रियांनो की आजार है ना, पेशंट, रुग्ण केव्हा मानला जातो है ना. एखादा व्यक्ती आजारी आहे म्हणजे त्याला काहीतरी रोग झाला, काहीतरी आजार त्याला त्या ठिकाणी झाला, आणि मग आता त्या आजारावर, त्या इन्फेक्शनवरती त्याला उपचार घेण्याची आवश्यकता आहे. या वचनामध्ये ज्या वेळेस असं म्हटलेलं आहे की त्याने आम्हाला फाडलं आहे, त्याने आम्हाला जखम केली आहे, प्रियांनो, इस्रायल लोकांचा आजार कोणता आजार आहे? ज्या आजाराला बरं करण्याचं काम परमेश्वर देव करत आहे, जो रोग बरं करण्याचं काम परमेश्वर देव करत आहे, तो आजार म्हणजे इस्रायलाचं पाप. पापरूपी आजार, पापरूपी रोग जो आहे, हा या इस्रायलला जडलेला, लागलेला आम्हाला दिसून येतो. तुम्ही ज्यांनी होशेचं पूर्ण पुस्तक वाचलेलं आहे त्यांना माहीत आहे की कशा कशा प्रकारचं पाप हे इस्रायल लोक त्या ठिकाणी करत आहेत, ज्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायल लोकांनी परमेश्वराचा करार त्यांनी मोडलेला आहे. पाप केलं म्हणजे नेमकं काय केलं बरं? पाप केलं म्हणजे नेमकं काय केलं? त्यांनी परमेश्वराचा करार मोडलेला आहे. परमेश्वराबरोबर ज्या नातेसंबंधांमध्ये, परमेश्वराबरोबर ज्या नातेसंबंधांमध्ये हे इस्रायल लोक ज्या कराराच्या माध्यमातून आलेत, तो करार या इस्रायल लोकांनी मोडलेला आहे. आणि मी नेहमी ही गोष्ट सांगत असतो की परमेश्वर देव जो आहे तो कराराच्या माध्यमातूनच मनुष्याबरोबर नातेसंबंध प्रस्थापित करणारा परमेश्वर आहे. त्याने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांबरोबर जुना करार केला, ज्याद्वारे, ज्या कराराचं पालन करण्याच्या द्वारे तो म्हणतो की तुम्ही माझे लोक आणि मी तुमचा देव. त्या परमेश्वराने मनुष्याबरोबर, संपूर्ण मानव जातीबरोबर एक दुसरा करार केला, नवीन करार केला, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे हा नवीन करार करण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला देवाची मुले होण्याचा अधिकार मिळतो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाने संपूर्ण मनुष्य जातीबरोबर हा करार केलेला आहे की जो कोणी, मग तो कोणीही असो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याची क्षमा होते, त्याला देवाची मुलं होण्याचा अधिकार त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मिळतो. हाच करार प्रियांनो, कराराच्या बाहेर आम्हाला पाहायला मिळतं की जो करार परमेश्वराने इस्रायल लोकांसोबत केला तो करार या इस्रायल लोकांनी मोडला. त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पालन करण्याकरिता त्यांनी नकार त्या ठिकाणी दिला. ते तयार त्या ठिकाणी नाही. देव आपल्या संदेष्टांना त्यांच्याकडे पाठवत आहे.
देव त्यांची कान उघाडणी करत आहे. देव वारंवार त्यांना समजावून सांगत आहे. परमेश्वर देव वारंवार त्यांना फिरण्याचं आव्हान करत आहे. परमेश्वर देव त्यांना पुन्हा आणि पुन्हा त्यांनी त्यांच्या त्या पापमय गोष्टींकडून फिरावं म्हणून आव्हान करत आहे. परंतु ते परमेश्वराचं ऐकण्यास तयार नाहीत. आज्ञा पालन करण्याची त्यांची इच्छा नाही. आज्ञा पालन करण्यास ते नकार देत आहेत. आणखीन काय ते करत आहेत तर आम्हाला माहीत आहे की ज्या लोकांमध्ये त्यांनी वस्ती केली त्या ठिकाणच्या त्या सर्व चालीरीती किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या त्या सर्व निर्मिती किंवा जे इतर सर्व दैवत आम्ही त्या ठिकाणी पाहतो प्रियांनो, त्यांच्या भजनी ते लागलेले आहेत. परमेश्वर देव ज्याने त्यांना आधीच सांगून ठेवलेलं होतं की आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको व तिच्या पाया पडू नको. हे लोक त्या ठिकाणी परमेश्वराच्या आज्ञा, परमेश्वराचा करार मोडण्याच्या द्वारे त्या ठिकाणी रोगी अवस्थेमध्ये आहेत. आजारी अवस्थेमध्ये ते आहेत. रोगी अवस्थेमध्ये, आजारी अवस्थेमध्ये आम्ही त्यांना त्या ठिकाणी पाहतो. प्रियांनो, आजारी व्यक्ती कसा असतो? आजारी व्यक्ती कसा असतो? काय उत्तर द्यावं आता या प्रश्नाचं? रोगी किंवा आजारी व्यक्ती कसा असतो है ना? तो नॉर्मल दिसतो का किंवा तो नॉर्मल असतो का? काहीतरी त्रास त्याला होत असतो, काहीतरी त्याला त्रास होत असतो. तो कम्फर्टेबल त्या ठिकाणी नसतो, काहीतरी त्रास त्या ठिकाणी त्याला होत असतो. आणि म्हणून जेव्हा इस्रायल लोक आजारी आहेत, पापाचा रोग त्यांना जडलेला आहे, या आजाराच्या अवस्थेमध्ये त्यांना त्रास होत आहे. आणि म्हणूनच ते या ठिकाणी म्हणतात की त्याने आम्हाला फाडलेलं आहे, त्याने आम्हाला जखम केलेली आहे. त्यांना त्रास होत आहे, त्यांना वेदना होत आहे, त्या त्रासामध्ये ते आहेत. आणि प्रियांनो, या आजाराचा परिणाम त्यांच्यावरती काय आहे, काय परिणाम त्यांच्यावरती दिसून येतो तर होशेच्याच पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की इतर राष्ट्रांकडून, दुसऱ्या राष्ट्रांकडून त्यांच्यावरती जुलूम केल्या जात आहे. बंदिवासाची परिस्थिती त्यांच्यावरती आम्हाला पाहायला मिळते. इतरांचं वर्चस्व त्यांच्यावरती होताना आम्हाला दिसून येतं. इतरांच्या अधीन किंवा इतरांच्या गुलामगिरीमध्ये इतर लोकांकडून जो सर्व त्रास आहे, जो सर्व छळ आहे, त्याला ते सामोरे जात आहे. जुलूम त्या ठिकाणी ते सहन करत आहे. आणखीन काय परिणाम त्यांच्यावरती दिसून येतो तर सुबत्तेची हानी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. सुबत्तेची हानी है ना, सगळं काही आहे, भरपूर आहे, भरपूर प्रमाणात आहे, शेतीमध्ये भरपूर पीक आहे, सगळं काही, आणि क्षणामध्ये सगळं काही निघून जाणे, संपून जाणे. डोळ्याने भरपूर काही दिसत आहे परंतु क्षणामध्ये होतच नव्हतं होऊन जाणे. सुबत्तेची हानी इस्रायल लोक आपल्या जीवनामध्ये याचा अनुभव ते त्या ठिकाणी घेत आहे. सुबत्तेची हानी त्या ठिकाणी होत आहे. या परमेश्वराने त्यांना फाडलेलं आहे, त्यांना जखम केलेली आहे. त्यांच्याकडे जे काही होतं ते सर्व आता संपत चाललेलं आहे. आणि राष्ट्र जे आहे, इस्रायल राष्ट्र जे आहे ते विनाशाकडे जाताना आम्हाला दिसून येत आहे. आजार जडला, आजाराचा परिणाम देखील त्या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. काय आजार आहे? पापाचा आजार या लोकांना जडलेला आहे. परमेश्वरापासून दूर ते जात आहे. आणि परमेश्वरापासून दूर ते जात असताना जो परिणाम आहे तो परिणाम देखील आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रियांनो, परमेश्वराने फाडले, परमेश्वराने जखम केली. प्रश्न येत नाही का आपल्या मनामध्ये, खरंच परमेश्वर असं करू शकतो का? परमेश्वर असं करू शकतो का? आमच्या मनामध्ये हा विचार येत नाही का?
की परमेश्वराने फाडलं, परमेश्वराने जखम केली? खरंच परमेश्वर असं करू शकतो काय? होय प्रियांनो, हा परमेश्वर जेवढा तो प्रेमळ आहे ना, तेवढाच तो न्यायी परमेश्वर देखील आहे, तेवढाच तो पवित्र परमेश्वर देखील आहे, तेवढाच तो पवित्र देखील आहे. आज तुमच्यावर आणि माझ्यावर ही देवाची फार मोठी कृपा आहे. आज तुम्ही आणि मी जे या ठिकाणी आहोत ते प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व परिधान केलेले लोक आहोत, म्हणून आम्ही सहज परमेश्वराच्या समोर उभं राहू शकतो. आम्ही वारंवार चुका कराव्यात आणि आम्ही सहज परमेश्वराच्या समोर जाऊन उभं राहावं आणि त्याला क्षमा मागावी, हे आम्ही आज करू शकतो. का? कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व आम्ही परिधान केलेले आहोत, या कृपेच्या काळात आम्ही आहोत. नाहीतर हाच परमेश्वर त्याचा न्याय आम्हाला या जुन्या करारातून पाहायला मिळतो. आणि म्हणून पुष्कळदा असं म्हटलं जातं की तो जो पूर्वीचा परमेश्वर होता ना, किंवा परमेश्वराचा जो पूर्वीचा स्वभाव आम्ही पाहतो, परमेश्वर कधी बदलत नाही म्हणून त्याला पूर्वीचा स्वभाव नाही म्हणता येणार, परंतु कृपेच्या काळाच्या आधी मोशेच्या द्वारे जो करार करण्यात आला, त्या कराराच्या माध्यमातून देवाची आपल्या लोकांकरिता असणारी वागणूक जी आहे ना प्रियांनो, ती पहा. जर तीच वागणूक आज देखील असती ना, तोच परमेश्वर आज तसंच तुम्हाला आणि मला चालवत असताना, तर मला असं वाटतं आपल्यापैकी कोणीही या ठिकाणी उभं राहू शकलं नसतं, कोणीही उभं राहू शकलं नसतं. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे नीतिमत्व आम्हाला प्राप्त झालेलं आहे, त्यामुळं आज तुम्हाला आणि मला हे धैर्य प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराने फाडलं, परमेश्वराने जखम केली. होय, कारण परमेश्वर देव हा न्यायी आहे. हे फाडणे असेल किंवा जखम करणे असेल, हे कशाचं प्रतीक आहे? हे परमेश्वराच्या न्यायाचं प्रतीक आहे. कारण पापाचं वेतन मरण आहे, पापाचं वेतन मरण आहे. हा देवाचा न्याय आहे. आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती ते मरण सहन केलं, म्हणून आज तुम्हाला आणि मला ते जीवन प्राप्त झालेलं आहे. प्रियांनो, परमेश्वर देव त्याचं फाडणं किंवा त्याचं जखम करणे, याच्या मागे आणखीन एक उद्देश आहे, याच्या मागे आणखीन एक उद्देश आहे. आणि उद्देश काय आहे माहिती आहे? आजार बरा होण्याचा त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. आजार बरा करणे, आजार बरा करणे है ना. व्यक्ती आजारी आहे, आपण त्याला तशाच अवस्थेत सोडून देतो का? हॉस्पिटलला एखादा रुग्ण आला, तो आजारी आहे आणि बेडवरती तो बसलेला आहे, तशाच अवस्थेमध्ये त्याला ठेवलं जातं का? त्याला ट्रीटमेंट दिल्या जाते, त्याला औषधोपचार केला जातो. त्याचा आजार बरा होण्याकरिता डॉक्टर, नर्सेस, संपूर्ण हॉस्पिटल त्यांना जे काही त्या ठिकाणी करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. मनुष्य जेव्हा अशा पापाच्या आजाराने बरबटलेला, ग्रस्त झालेला आहे, त्याला या आजारामधून बाहेर काढण्याकरिता, त्याला बरं करण्याकरिता पुष्कळदा परमेश्वर मनुष्याला फाडतो किंवा त्याला जखम करतो. आपल्याकडे पुष्कळ डॉक्टर देखील आहेत, सर्जन देखील आहेत आपल्याकडं है ना. आणि त्यांना माहित आहे की एखादा सर्जन मनुष्याच्या शरीरावर जे कट मारतो, उगाच मारतो का? ते कट मारण्यामागं काहीतरी उद्देश आहे, व्यर्थ नाही. त्या व्यक्तीचा आजार बरा होण्याकरिता, त्याला जो त्रास होत आहे तो त्रास त्या ठिकाणी नाहीसा करण्याकरिता पुष्कळदा मनुष्याला है ना फाडल्या जातं. वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या प्रोसेसमधून, त्या ट्रीटमेंटमधून व्यक्तीला जावं लागतं. जो डॉक्टर फाडतो तो वाईट आहे का? नाही. त्याचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश काय आहे? तर त्या व्यक्तीला बरं करावं, त्याचा आजार बरा करावा. परमेश्वर देव
हा देखील आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्हाला फाडतो, ज्यावेळेस आम्हाला जखम करतो, प्रियांनो, त्याचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश हाच आहे की आम्हाला त्याने बरं करावं. जो आजार आम्हाला जडलेला आहे तो आजार बरा व्हावा. आज जेव्हा पुष्कळदा आम्ही आमच्या जीवनामध्ये दुःखी झालेलो आहोत, आज जेव्हा पुष्कळदा आम्ही आमच्या जीवनामध्ये कष्टी झालेलो आहोत, पुष्कळदा ज्यावेळेस आमची अवस्था ही अशीच झालेली आहे, जणू काही आम्हाला फाडलेलं आहे, जणू काही आम्हाला जखम करण्यात आलेली आहे. प्रियांनो, जर आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा परिस्थितीचा अनुभव घेत आहोत तर प्रियांनो, परमेश्वराचं वचन आमच्यासाठी आहे, चला आपण परमेश्वराकडे वळूया. त्याने आम्हाला फाडलं आहे तोच आम्हाला बरं करेल. ज्याने आम्हाला जखम केली आहे तोच आम्हाला पट्टी बांधेल, तोच आम्हाला पट्टी बांधेल. प्रियांनो, परमेश्वराचं फाडणं, परमेश्वराने जखम केली ती यासाठी नव्हे की आमचा सर्वस्वी त्याग करावा, ती यासाठी नाही की आमचा नाश करावा, परंतु ती यासाठी आहे की त्याने आम्हाला बरं करावं, त्याने आम्हाला बरं करावं, त्याने आम्हाला बरं करावं. याकरिता परमेश्वर देव हा आमच्या जीवनामध्ये काम करणारा परमेश्वर आहे. आम्हाला माहित आहे की परमेश्वर देवाचं हृदय हे इतकं प्रेमाने भरलेलं हृदय आहे ना की त्याच्या न्यायामध्ये देखील तो आम्हावरती कसं प्रेम प्रगट करेल या प्रयत्नात तो असतो. त्याचं प्रेम तुमच्यावर आणि माझ्यावर एवढं अगाध अशा प्रकारचं आहे की तुम्ही आणि मी जीवनामध्ये कुठल्याही वेळेत, कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही अवस्थेत ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडं वळतो, हा परमेश्वर देव आमचा स्वीकार करणारा आमचा प्रभू परमेश्वर देव तो आहे. प्रियांनो, हे परमेश्वराचं अद्भुत असं काम प्रत्येकासाठी आहे. आणि म्हणून जे सर्व नर्सेस फील्डमध्ये आहे, मेडिकल फील्डमध्ये आहेत, तुम्हा सर्वांसाठी प्रियांनो आज हे एक फार मोठं उत्तेजन असू शकतं की तुम्ही जे देवाचं काम आहे, काय आहे देवाचं काम? काळजी घेणे आणि बरे करणे, काळजी घेणे आणि बरे करणे. प्रियांनो, रुग्णाच्या जीवनामध्ये तुम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत आहात आणि म्हणून परमेश्वरासमोर मनुष्याकरिता जणू काही त्या पार्टनरशिपमध्ये, त्या भागीदारीमध्ये तुम्ही काम करत आहात. हा फार मोठा बहुमान तुमच्यासाठी त्या ठिकाणी आहे. प्रियांनो, हे देखील महत्त्वाचं आहे की ज्या प्रकारे आम्ही परमेश्वराकडे पाहतो की तो तुमच्याशी आणि माझ्याशी वागत असताना किती मोठ्या संयमाने, धीराने, तो कळवळा आणि त्या प्रेमाने तो तुमच्याशी आणि माझ्याशी वागतो. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीसाठी ही सेवा करत असताना, नर्सिंग सेवा करत असताना त्यांच्यासाठी देखील हे फार महत्त्वाचं आहे. कारण परिस्थिती बदललेली आहे आणि आम्हाला माहिती आहे की आता प्रेशर खूप वाढलेलं आहे. हॉस्पिटल्समध्ये काम करत असताना एवढं सोपं आणि सहज राहिलेलं नाहीये. अधिकाऱ्यांचं प्रेशर आहे, नातेवाईकांचं वेगळं प्रेशर आहे ना. एक नर्स म्हणून काम करत असताना पुष्कळदा फ्रस्ट्रेशन, चिडचिड होणे, थकवा, त्रास, अनेक शारीरिक मानसिक त्रास त्या ठिकाणी कदाचित तुम्ही अनुभवत असाल. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही परमेश्वराबरोबर या भागीदारीमध्ये तुम्ही काम करत आहात आणि म्हणून शेवटी परमेश्वर मनुष्यासोबत जे वागतो ते म्हणजे त्याचं प्रेम तो प्रगट करतो. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस तुम्ही रुग्णाच्या जवळ जाता किंवा रुग्ण तुमच्या जवळ येतो, तुमचा स्पर्श, तुमचं बोलणं हे नेहमी ख्रिस्ताचं प्रेम त्याला प्राप्त करून देण्याकरिता असावं. ख्रिस्ताचं प्रेम त्या ठिकाणी त्यातून प्रगट होण्याकरिता ते त्या ठिकाणी आहे. कारण
जी संधी तुमच्याकडं आहे तेवढी संधी, तेवढी सोयीची संधी ही इतर क्षेत्रामध्ये पाहायला मिळत नाही. नर्सिंग फील्डमध्ये जी सेवा, जी संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे, रुग्णाची सेवा करत असताना, त्याची काळजी घेत असताना जे प्रेम तुम्ही परमेश्वरापासून प्राप्त केलेलं आहे, तेच प्रेम त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देण्याची जी उत्तम संधी तुमच्याकडं आहे, तशी संधी इतर लोकांकडं नाही. आणि म्हणून या संधीचा उपयोग तुम्हाला करून घेता येईल. त्रास आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी आहेत. अडचणी, समस्या या ठिकाणी आहेत, परंतु हे महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे की आम्ही परमेश्वराबरोबर त्या ठिकाणी काम करत आहोत. आणि म्हणून परमेश्वराचं गौरव आम्हाला आमच्या सेवेमधून करायचं आहे. प्रियांनो, परमेश्वर देव ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडं पाहतो, हा परमेश्वर देव कशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये काम करतो. परमेश्वराचा मुख्य उद्देश मनुष्याकरिता हाच आहे की त्याने आम्हाला बरं करावं, आमची जखम जी आहे ती त्याने बरी करावी. हाच उद्देश त्याचा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. आणि म्हणून हा उद्देश पूर्ण करण्याकरिता कदाचित त्याचं कठोर होणं, कदाचित आम्हाबरोबर तो वागत असताना त्या वेगवेगळ्या प्रकारचा जो अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतो, या सर्व मागचा उद्देश त्याचा हाच आहे की प्रियांनो, तुम्हाला आणि मला जीवनाचा तो खरा आनंद, ते सुदृढ आणि ते निरोगी अशा प्रकारचं जीवन आपल्याला जगता यावं. आणि म्हणून आज जेव्हा परमेश्वराचं वचन आम्ही ऐकत आहोत, जेव्हा परमेश्वराचं वचन ज्यावेळेस होशे आपल्या लोकांना सांगतो की चला आपण परमेश्वराकडे वळूया, त्याने आम्हाला फाडलं आहे, तोच आम्हाला बरं करेल, आम्हाला जखम त्याने केली आहे, तोच त्यावरती पट्टी देखील बांधेल. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे देवबापाचं वचन आमच्याकडं आलेलं आहे, प्रियांनो, ते आज आम्हासोबत काय बोलत आहे. परमेश्वराचं न्यायीपण असेल, परमेश्वराचं प्रेम असेल, आम्हाला बरं करण्याकरिता जे काम तो करत आहे. आणि म्हणूनच स्तोत्रकर्ता असं म्हणतो की तुझ्या कृतीने मला हर्षित केले आहे, मी तुझ्या हातच्या कृत्यांचा जय जयकार करतो. परमेश्वराचा जय जयकार, परमेश्वराच्या हातच्या कृतींचा जय जयकार. आज आमची अवस्था अशीच आहे काय? आज आम्ही जखमी अशा परिस्थितीमध्ये आहोत काय? चला आपण परमेश्वराकडे वळूया. तोच खऱ्या अर्थाने आम्हाला बरं करणारा आहे. आमच्या शारीरिक जखमा असतील, आमचे शारीरिक आजार असतील, आमच्या मनाच्या जखमा असतील, आम्ही आतून तुटलेल्या अवस्थेमध्ये असणार, परमेश्वर बरा करणारा आहे. हा परमेश्वर देव आम्हाला खऱ्या अर्थाने बरं करणारा आहे. होय पवित्र देई बापा, आज आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे. जे आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत प्रभू, त्या आम्हा प्रत्येकाला तू जाणतोस, ओळखतोस. आमची शारीरिक स्थिती तुला माहीत आहे, आमची आंतरिक स्थिती तुला माहीत आहे, आमच्या मनाची अवस्था तुला माहीत आहे. आमच्या शरीरावर, आमच्या मनावर असणाऱ्या जखमा तुला माहीत आहे. आमचं कणणं, आमचं रडणं, आमचे अश्रू, हे सर्व तुला माहीत आहे पवित्र देई बापा. आज देई बापा, आम्ही पुन्हा तुझ्याकडे पाहत आहोत आणि आम्ही तुला विनंती करतो, प्रभू आम्हास बरं कर.
आमची जखम बरी कर. प्रभू, तू करणार नाही तर ते कोणालाही शक्य होणार नाही. आज दे बापा, आम्हामध्ये जर कोणी अशा परिस्थितीतून जात आहे, माझी विनंती आहे प्रभू, दया कर. वळण्याकरिता दे बापा ती पश्चाताप बुद्धी, ते पश्चातापाचं मन तू दे. आणि परमेश्वर दे बापा, पुन्हा एकदा सुदृढ, निरोगी, आनंदी दे बापा, अशा प्रकारचं जीवन तू दे प्रभू. होय पवित्र दे बापा, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. तुला धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद देतो प्रभू. पिता दे बापा, आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. या आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंददेव परात्पर हे गीत गाऊया, आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. वंद्य देवा आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर आणि विशेष करून सर्व नर्सेस बंधू भगिनी यांच्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.